नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? 2023 मध्ये वनरक्षक भरती झाली होती. त्यातील कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीला आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एकूण किती कट ऑफ लागला होता, त्याचसोबत जागा किती होत्या त्या जिल्ह्यांमध्ये, याचा आपण अभ्यास करणार आहोत. हे गरजेचं आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस मागच्या वर्षी म्हणजे मागच्या झालेल्या परीक्षांमध्ये नेमका कट ऑफ किती लागला होता, किती कॉम्पिटिशन होतं, याचा एकदा आपण अभ्यास केला की त्यानंतर मग आपलं अभ्यासाचं नियोजन करत असतो आपण. आणि कोणत्या विषयांमध्ये किती मार्क पाडणं गरजेचं आहे, किती मार्काच्या वर जाणं गरजेचं आहे, याचा बऱ्यापैकी आपण अभ्यास करत असतो. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी महत्वाची माहिती सांगू इच्छितो मित्रांनो. बघा ना, भरतीकरिता उपलब्ध असलेली पदे एकूण आणि वेतन श्रेणी एकूण तुमचे 2138 एवढ्या जागा होत्या मित्रांनो. आणि त्याचसोबत वेतन श्रेणी तुम्हाला जी दिसते इथे दिसते बघा, 21,700 ते 69,100 रुपये एवढी यांच्या दरम्यान, आणि तेही त्यामध्ये महागाई भत्ता वगैरे इतर भत्ते समाविष्ट केल्यानंतर. वयोमर्यादा आपण बघत आहोत. यामध्ये अमागास म्हणजेच ओपन साठी किमान 18 वर्ष, म्हणजे सगळ्यांसाठीच या ठिकाणी दिसते तुम्हाला 18 वर्ष. आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त या वयापेक्षा जास्त वय नसावं, म्हणजे याच्या कमीच असावं वय. अमागास साठी 27 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकत नाही. मागासवर्गीयांसाठी 32 वर्षांच्या आतमधील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी 32 वर्ष आहे. त्याचसोबत माजी सैनिक यांच्यासाठी 27 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी आणि प्लस 3 वर्ष त्यांना एक्स्ट्राचे दिलेले आहेत. आणि मागासवर्गीय माजी सैनिक जर असतील तर त्यांच्यासाठी 32 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष असा त्यांना सूट दिलेली आहे. प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी जास्तीत जास्त 45 वय, भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा 45 वय, पदवीधर अंशकालीन कर्मचारी जे असतात त्यांच्यासाठी जास्तीत जास्त 55 वय, रोजंदारी मजूर जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त 55 वय निश्चित करण्यात आलेलं आहे. पुढच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय शारीरिक पात्रता. यामध्ये ज्यांचं उंची 163 असेल ते याच्यासाठी पात्र असतात, म्हणजे या पदासाठी पुरुष, आणि महिला 150. आणि तेही कसे तर जे ओपन मधले आहेत. आणि जे अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास करून 152.5 अशा प्रकारे त्यांना सूट दिली गेलेली आहे. आणि महिलांसाठी 145 अशा प्रकारे सूट दिली गेलेली आहे. आणि पुरुषांसाठी या ठिकाणी छाती दिसते, या ठिकाणी सुद्धा छाती दिसते, म्हणजे न फुगवता सेंटीमीटर मध्ये 79 आणि फुगवल्यानंतर 84 एवढी छाती असणं गरजेचं आहे. बरं, वजन हे फार महत्वाचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना हे कळत नाही. वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात, म्हणजेच काय तर तुमचं उंची समजा 180 असेल सेंटीमीटर मध्ये, म्हणजे 6 फूट असेल, 180 मधून 100 वजा करायचे, राहिले किती 80, म्हणजे तुमचं कमीत कमी वय 80च्या जवळपास असणं तरी गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमच्या उंचीला शोभल ते वजन असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे निश्चित केलं जात असतं. एकूण परीक्षेमध्ये 4 विषय असतात मित्रांनो. म्हणजे लेखी परीक्षांमध्ये यात मराठीला 15 प्रश्न येतात, इंग्रजीला 15 येतात, सामान्य ज्ञानला 15 प्रश्न असतात आणि बौद्धिक चाचणीला 15 प्रश्न. अशा प्रकारे एकूण किती 60 प्रश्न असतात 120 गुणांना. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, म्हणजे 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा असते आणि प्लस 80 गुणांची तुमची ती शारीरिक क्षमता चाचणी असते. तर त्यामध्ये तुम्हाला तशा प्रकारे हे केलं जात असतं. 200 पैकी तुमचं फायनल कट ऑफ निश्चित केला जात असतो. आता आपण फायनल कट ऑफ बघणार आहोत. हा फार महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी. पण तत्पूर्वी एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो. ब्लॅक पॅन्थर नावाची आपण बॅच लॉन्च केली मित्रांनो. या बॅच मध्ये प्रश्न विश्लेषण, होमवर्क नोट्स, डिटेल अभ्यासक्रम, सराव टेस्ट आणि अनलिमिटेड व्ह्यूज दिले जात आहेत. सगळे शिक्षक टॉपचे फॅकल्टी, टॉपचे शिक्षक आहेत. यापूर्वी वेगवेगळे पोस्ट मिळालेले, शिक्षण जगतामध्ये जबरदस्त अनुभव असलेले अशा प्रकारचे सर्व शिक्षक आहेत. काही डाऊट असतील तर तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा आहे. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून तुम्ही ही लाईव्ह बॅच सध्या घेऊ शकता. पुढे जाऊया आता आपण. पुणेला एकूण 64 जागा होत्या मित्रांनो. आणि तिथे ओपन मध्ये 152 एवढं मेरिट क्लोज झालं होतं. ओबीसी साठी 150 मेरिट क्लोज झालं होतं. एससी साठी 152, एसटी साठी 139, एनटीबी साठी 150, एनटीडी साठी 150 आणि ईडब्ल्यूएस साठी 150 एवढं मेरिट क्लोज झालं होतं. त्याचसोबत ठाणे या जिल्ह्यांमध्ये ओपन साठी 166 म्हणजे जागा होत्या बघा, 266 जागा, बऱ्यापैकी जागा होत्या त्या ठिकाणी. परंतु ओपन मध्ये 166 मेरिट क्लोज झालं होतं. ओबीसीला 156, 200 पैकी विचार करा तुम्ही, बऱ्यापैकी या ठिकाणी मेरिट क्लोज झालेले. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा असतात त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक फॉर्म भरत असतात आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त मेरिट लागत असतं. आणि ह्याचाच तर आपण अभ्यास करणं फार गरजेचं असतं. व्हीजेओ याची एकूण 160 जागा होत्या, 160 ला मेरिट क्लोज झालं होतं. एससी ला 200 पैकी 158 ला मेरिट क्लोज झालं होतं. एसटी कॅटेगरी मध्ये 158 ला मेरिट क्लोज झालं होतं. व्हीजेओ ला 160, एनटीबी ला 164 आणि एनटीडी ला 164 एवढं मेरिट क्लोज झालं होतं. नाशिकला केवळ आणि केवळ 41 जागा होत्या मित्रांनो. या 41 जागेसाठी एससी मध्ये 156 आणि एसटी ला 144 या 2 कॅटेगरीसाठी जागा होत्या.
आणि यांना एवढा मेरिट क्लोज झालं होतं. बाकी अजून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला एकूण 73 जागा होत्या मित्रांनो. ओपन साठी जागा नव्हत्या, परंतु ओबीसी साठी जागा होत्या. त्यामध्ये 158 ला मेरिट क्लोज झाले ओपनचं, सॉरी आपल्या ओबीसीचं. एससीचं 148 ला मेरिट क्लोज झाले. एनटीसीचं 160 ला मेरिट क्लोज झालं होतं. ईडब्ल्यूएसचं 159 आणि एसबीसी ला 140 ला मेरिट क्लोज झाले. यवतमाळ ओपन 158, ओबीसी 158, एससी 149, एनटीबी 158, एनटीडी 156, ईडब्ल्यूएस 160 आणि एसबीसी ला 150. आणि अमरावतीला एकूण 20 जागा होत्या आणि त्यामध्ये 3च कॅटेगरीसाठी जागा होत्या. एक तर ओपन साठी होत्या जागा, त्यामध्ये 162 ला मेरिट क्लोज झालं. ईडब्ल्यूएस ला 158 ला मेरिट क्लोज झालं आणि एसबीसी ला 148 ला मेरिट क्लोज झालेले. नागपूरला बऱ्यापैकी जागा होत्या मित्रांनो, 277, पण तरी सुद्धा मेरिट बघा 168 ला क्लोज झालेले. ओबीसी ला 160 ला, एससी ला 154, एसटी ला सुद्धा 154, व्हीजेओ आणि ओपन हे जवळपास असतात 164. त्याचसोबत या ठिकाणी हे काहीतरी चुकलेलं आहे, हे नाहीच आहे. व्हीजेओ 164, त्यानंतर एनटीबी 164, एनटीसी 158, एनटीडी 156, ईडब्ल्यूएस 148 आणि एसबीसी 152 ला मेरिट क्लोज झालं होतं. 111 जागा होत्या चंद्रपूर या जिल्ह्यासाठी. ओपन साठी 164 ला मेरिट क्लोज झालं होतं. ओबीसी ला 158, एससी ला 156, एसटी ला 146, त्यानंतर व्हीजेओ ला 158. अशा प्रकारे मेरिट क्लोज झालं होतं. एनटीसी आणि एनटीडीचं तुम्ही मेरिट या ठिकाणी बघू शकता. बाकी एनटीबी आणि ईडब्ल्यूएस, एसबीसी यांच्यासाठी जागा नव्हत्या मित्रांनो. धुळे 51 जागा होत्या आणि त्यामध्ये सुद्धा ओपन 168 ला मेरिट क्लोज झालेले. 156 ओबीसी, 132 200 पैकी एससी आणि सर्वात कमी धुळे एसटीचं मेरिट लागलं होतं. ते किती होतं? ते 115 मेरिट होतं केवळ. आणि व्हीजेओचं 168 मेरिट होतं. बाकी ईडब्ल्यूएसचं 150 एवढं मेरिट क्लोज झालं होतं. बाकी अजून गडचिरोली 49 जागा होत्या, परंतु बऱ्यापैकी वेगवेगळ्या अशा कॅटेगरीज मध्ये ह्या जागा विभागल्या होत्या. यामध्ये ओपनला 176 होतं मेरिट क्लोज झालेले. ओबीसीला फायनल मेरिट 150 ला क्लोज झालं होतं. व्हीजेओ ला फायनल कट ऑफ लागला 160चा, एनटीबीचा 164चा, एनटीडीचा 158चा, ईडब्ल्यूएसचा 154चा आणि एसबीसीचा 150 ला मेरिट क्लोज झालं होतं. 249 जागा बऱ्यापैकी चांगल्या होत्या कोल्हापूरमध्ये, पण या ठिकाणी बघा 168 ओपनला मेरिट क्लोज झालेले. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कमीत कमी 170 प्लस मार्क पाडणं फार गरजेचं आहे, भले तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा. तशा प्रकारे टार्गेट ठेवणं गरजेचं असतं. ग्राउंडमध्ये मार्क पडत असतात मित्रांनो बऱ्यापैकी. जर चांगल्या प्रकारे तुम्ही ग्राउंड केला तर ग्राउंडमध्ये मार्क मिळतील, फिजिकलमध्ये मार्क मिळत असतात. आणि त्यासाठी तुम्हाला कमीत कमी त्या फिजिकलमध्ये 70-60 प्लस जाणं गरजेचं असतं. आणि बाकी लेखीमध्ये ते क्वेश्चन्स तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या, आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेल्या आहेत, 24 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत, त्या जर तुम्ही बघितल्या बऱ्यापैकी तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक विषयाचा अनालिसिस केलेला आहे. गणित व बुद्धिमत्ता जास्त अवघड नसतं. मी तर म्हणतो अख्ख्या या एकूण 4 विषयांपैकी गणित बुद्धिमत्तेपैकी केवळ बुद्धिमत्तेवर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात, पण बुद्धिमत्ता सर्वात सोपा विषय असतो. विचारलं तर इंग्लिशमध्ये थोडेसे अवघड प्रश्न विचारले जात असतात. त्यातही तुम्ही समजा बऱ्यापैकी वोकॅब्युलरी केली तर तिथे सुद्धा 15 पैकी तुम्ही 13 किंवा 12 प्रश्न बरोबर आणू शकता. जीएसजीके वन विभागाशी संबंधित असलेलं जास्तीत जास्त विचारलं जात असतं त्यामध्ये, आणि त्यातही तुम्ही 15 पैकी 12-13 प्रश्न बरोबर आणू शकता. आणि मराठी व्याकरण सर्वात सोपं असतं. म्हणजे विचार करा तुम्ही की 60 पैकी 50-52 प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकता, आणि त्याची दुप्पट केली तर तुम्ही त्याच ठिकाणी 100च्या वर गेला. आणि मग नंतर इथे तुम्हाला 80 पैकी 60-70 प्रश्न म्हणजे मार्क पाडणं गरजेचं आहे ग्राउंडला, आणि तिथे मग बरोबर होतात. 170-180 पर्यंत विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले, 190 पर्यंत विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहेत मित्रांनो. हे फक्त आणि फक्त शेवटचा विद्यार्थी आहे जो ओपनचा होता त्याला एवढे मार्क मिळालेले. ओबीसीला 160 ला मेरिट क्लोज झालं, म्हणजे कट ऑफ लागला होता. एससीचा कट ऑफ 149 होता, एसटीचा 154चा, व्हीजेओचा हा सुद्धा जास्त असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. एनटीबी आणि एनटीसी यात बघा फरक किती आहे, जागेनुसार असतं. एनटीडी 154, ईडब्ल्यूएस 164. तुम्हाला समजा ही पीडीएफ पाहिजे असेल, पीडीएफ म्हणजे कोणती पीडीएफ, तर प्रत्यक्षात ऍडव्हर्टाईजची पीडीएफ, तर ती तुम्हाला याच ठिकाणी खाली कमेंटमध्ये तशा प्रकारे कमेंट करायची. कमेंट केल्यानंतर तिथे रिप्लाय मध्ये मी पीडीएफ स्वतः टाकेल. ठीक आहे, इथे दिसते ईडब्ल्यूएस, एसबीसी. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो, काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची माहिती बघण्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका.